विभाच्या माहेरी ती, बाहू, आई वडील असं चौकोनी कुटुंब. विभाचं लग्नाचं वय झाल्यावर आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. एक चांगले स्थळ सांगून आलं आणि लग्न झालं. ती विभा अजित जोशी झाली. अजित स्वभावाने अतिशय चांगला होता. विभाची खूप काळजी करायचा. सर्व ठीक चाललं होतं. भावाचं लग्न झाल्यावर ती आज प्रथमच जास्त दिवसांसाठी माहेरी राहायला चालली होती. गेले 4 महिने आई बाबा भावाने त्याच्या लग्नानंतर नवीन फ्लॅट घेतला. तिथे राहायला गेले होते. तिला काय माहिती, पण आईबाबांची खूप काळजी वाटत होते. ते दोघं दिवसभर घरात काय करत असतील? नवीन ठिकाणी बोर होत असतील का? भावाचे नवीन लग्न झाले. त्या दोघांना कशाला आईवडिलांची पर्वा असेल आता? असे वेगवेगळे विचार तिच्या डोक्यात सतत येत होते. तिला लगेच नवीन लग्न झाल्यावरचे तिचे दिवस आठवू लागले. रात्री उशिरापर्यंत गप्पा, त्यामुळे सकाळी उशिरा उठणं. घरी जेवण नाश्ता करायला कामवाली बाई होती. त्यामुळे अजित ऑफिसला गेल्यावर ती आपल्या बेडरूममध्ये बसून मासिकं वाचणे, मैत्रिणींना फोन करणे, अधूनमधून अजितला कॉल करणे असं करत होती. दुपारी कामवाली बाई जेवायला चला वहिनी असं बोलवत असे, तेव्हाच ती रूममधून बाहेर पडत असे. सासू सासरे तिची जेवायला वाट बघत असत, पण हिला त्यांचं काहीच कौतुक नव्हतं. जेवण झालं की ही पुन्हा आपल्या खोलीत दुपारी आराम करायला निघून जायची. सासू सासऱ्यांशी जास्त बोलायची पण नाही. पण 1-2 दिवसाआड अजित ऑफिसमधून आला की ती दोघं फिरायला जात असत. असेच 3 महिने निघून गेले आणि तिला दिवस गेले. विभा आता अतिच सर्व गोष्टींचा बाऊ करू लागली होती. अजितला पण वाटायचं की तिला गरोदरपणात त्रास होत असेल, त्यामुळे तो पण तिची सतत काळजी घेत असायचा. त्यावेळी अजित सकाळी ऑफिसला गेला की संध्याकाळी परत आल्यावर त्याच्या पण आईवडिलांना वाटत असे त्याने आपल्याबरोबर 2 शब्द बोलावेत, आपल्यासोबत बसावं. पण विभा त्याला, मी गरोदर आहे, तू माझ्याशी सतत इथे आत बेडरूममध्ये बोलत बसावं, गप्पा मारत बसाव्यास असं मला वाटतंय, असं बोलून त्याला आत गुंतून ठेवायची. रात्री जेवल्यानंतर पण दोघंही आपल्या आपल्या खोलीत गप्पा मारत असायचे. दार बंद करून घेत असत ते. सासूला तिच्या बाळ होण्याचे खूप कौतुक वाटत होतं. सासू बऱ्याचदा तिच्या बंद दारावर टकटक करून तिला विचारत असे, दूध फळ देऊ का आणून? पण हिला तिचं विचार न कटकट वाटायचे. विचार करता करता तिचं मन अजून थोडं मागे गेलं. तिला आठवलं, एकदा बोलता बोलता अजित बोलला, मला कायमचं असं एकत्र कुटुंब आवडत होतं. आजी आजोबाचं प्रेम आपल्या होणाऱ्या बाळाला मिळणार, हे किती छान ना. ती तेव्हा मनातल्या मनात बोलली, म्हणजे सासू सासरे हे कायमच आपल्याबरोबर असणार. ती मनातून नाराज झाली होती या गोष्टीसाठी. जुन्या आठवणी खूप सळून येत होत्या. आज आपल्या आईबाबांबरोबर दादा वहिनी असे वागले तर, या विचारानेच तिला कसं तरीच झालं. विभा माहेरी पोचली तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. घरी पोचल्यावर ती फ्रेश झाली. ती फ्रेश होऊन येईपर्यंतच वहिनीने उपमा आणि चहा केला आणि ती आल्यावर पटकन गरम गरम तिला खायला दिला. विभा आई बाबांबरोबर बोलेपर्यंत वहिनीने रात्रीच्या जेवणाची तयारी पण करायला घेतली. 1.5 तासात तिने लगबगीने सगळी तयारी केली आणि मग मस्त हसत बोलत सगळे टीव्ही बघू लागले. विभाला पटकन आठवलं, तिने हट्टाने अजितकडून तिच्या रूममध्ये पण टीव्ही लावून घेतला होता. तिचं म्हणणं असायचं, तुझ्या आईवडिलांना मराठी सिरियल लागतात बघायला आणि मला स्टार प्लसच्या हिंदी आवडतात, त्यामुळे मला आज टीव्ही पाहिजे. अजितनेही मग त्यांच्या रूममध्ये टीव्ही लावून दिला तिला. तिच्या घरी कामवाल्या काकी होत्या. त्या सकाळी 8ला येऊन संध्याकाळी 6ला जात असत. सकाळी सर्वांना नाश्ता, 2 टाईमचं जेवण, संध्याकाळचा चहा असं सर्व करून काकी संध्याकाळी 6ला जात होत्या. त्यामुळे तिला जेवण नाश्ता काय करावं लागत नव्हतं.
याचं कधीच तिला टेन्शन पण नसायचं. अजित तिला लग्न झाल्यावर बोलला होता की माझे आईवडील दोघंही नोकरीला होते, त्यामुळे घरी ताईला आणि मला सांभाळायला, आमचं जेवण करायला या काकू आहेत. लहानपणापासून त्या स्वयंपाक खूप छान करतात आणि आम्हाला सर्वांना त्यांच्या हातचं जेवणही खूप आवडतं. तुला कुठला वेगळा पदार्थ करून हवा असेल किंवा काही वेगळं खावंसं वाटत असेल तर तू बिनधास्त काकींना सांग, त्या बनवून देतील. विभाला तेव्हा ऐकूनच छान वाटलं होतं की अरे वा, दिवसभर काहीच काम नाही, मज्जा आहे. तिला मोबाईलवर गाणी ऐकायची खूप आवड होती. ती मनातल्या मनात म्हणाली, मी मस्त गाणी ऐकत बसणार, मासिकं वाचेन. विभा आणि दादावहिनी सर्वांनी आईबाबांच्या खोलीत गप्पा मारल्या आणि मग दादावहिनी त्यांच्या खोलीत झोपायला गेले. तिलाही थोड्या वेळाने झोप येऊ लागली. सकाळी वहिनीने उठवलं तेव्हा तिला जाग आली. ताई उठा, नाश्ता तयार आहे, वहिनी म्हणाली. ती पटकन आंघोळ करून बाहेर आली. सगळे तिचीच वाट बघत होते. मस्त हसत गप्पा मारत ब्रेकफास्ट झाला. आईने सुनेला सांगितले की मी आणि तुझी ननंद आता गप्पा मारतोय, तू पण आराम कर, दुपारच्या जेवणाला अजून वेळ आहे. वहिनी पण हो बोलून निघून गेली. आईबाबांच्या खोलीत मायलेकी बोलत बसल्या. बाबा पण तिथेच बसून पेपर वाचत होते. वहिनीने मध्येच 11 वाजताच्या दरम्यान पुन्हा एकदा चहा आणून दिला आणि 1 वाजता वहिनीने जेवायला हाक मारली. आई, बाबा, ताई जेवायला चला. विभा सतत वहिनीवर लक्ष ठेवून होती. वहिनी सगळं कसं एकदम व्यवस्थित करत होती. मधून आईला जेवणातलं काही बाही विचारत होती. आईच्या सल्ल्याने सर्व कामं करत होती. दुपारी जेवणाला वहिनीने मस्त बेत केला होता. गोड म्हणून गुलाबजामुन पण केले होते. जेवण पण सुंदर केलं होतं. विभाला मनात वाटून गेलं की मी कधीच असं माझ्या घरी सासू सासऱ्यांसाठी आजपर्यंत आवडीने काहीच केलं नाही. विभा 4 दिवस राहणार होती म्हणून वहिनीने सर्व दिवसांचा बेत आधीच ठरवला होता. पुरणपोळी, श्रीखंडपुरी असे मस्त बेत तिने 4 दिवसांसाठी ठरवले होते. वहिनी सर्वांना छान जपत होती. आईबाबांची औषधं वेळेवर देत होती. झोपताना सर्वांच्या खोलीत आठवणीने पाणी ठेवले आहे का ते बघत होती. या छोट्या गोष्टी वहिनी आवडीने करत होती. विभा न राहून बोलली पण, वहिनी 4च महिन्यात किती छान सांभाळते आहेस ग सगळं. वहिनी हसून म्हणाली, अहो ताई, आपल्याच घरचं तर करते आणि आईकडून पण शिकते, जे जमत नाही ते. विभाला उगाचच मनात वाटून गेलं, मी का अशी वागू शकले नाही माझ्या घरी. मला श्रीमंतीचा माज चढला होता का, की मी सासू सासऱ्यांना आमच्या संसारात अडचण समजत होते. विभाने 4 दिवस राहून 5व्या दिवशी सकाळी सासरी जायचे ठरवले. सकाळी लवकर विभा निघाली. वहिनी आणि भाऊही तिला सोडायला आले होते बस स्टॉपपर्यंत. विभा भावाला बोलली, पण अरे तुम्ही काय एवढा लवकर उठलात. त्यावर दादा म्हणाला, ही तुझी वहिनी ताई निघाल्यात, चला उठा करून मला ओरडू लागली. कौतुकाने दादाने बायकोकडे बघितलं. वहिनी म्हणाली, मग उठायला नको का, नंतर तुम्ही मला ओरडला असतात, ताई जाताना का नाही उठवलंस म्हणून. त्याच वेळी पटकन विभाला आठवलं, तिची ननंद एकदा माहेरी आलेली होती. तेव्हा ती पुन्हा सासरी निघाली तेव्हा अजित झोपला होता, पण विभा जागी होती. तिला बाहेर हॉलमध्ये गडबड चालू असल्याचा आवाज येत होता, पण ती जागी होती तरी उठली नाही आणि अजितला पण तिने उठवलं नाही. त्या दोघांना न भेटताच ननंद तिची निघून गेली. उठल्यावर अजितला खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा अजित तिला ओरडला, पण त्यावरून पण तिला ननंद गेली न भेटता त्याबद्दल काहीच वाटलं नव्हतं. पण अजित ओरडला, त्याला खूप राग आला होता तिचा. आता जर वहिनीने भावाला उठवलं नसतं तर
ही न भेटताच गेली असती. पण वहिनीने सासर, घर, नाती सर्व छान असं तिला मनात वाटून गेलं. आणि मी कायमच स्वतःचा स्वार्थ बघत आले. मला अजितच हवा असायचा सारखा, बाकी त्याच्या घरचे नको असायचे. विभा विचार करू लागली. आईचा पण चेहरा वहिनीबद्दल बोलताना कौतुकाने फुलला होता. खरं तर विभाला आनंद वाटायला पाहिजे होता या सगळ्याचा. सगळे छान होतं, सगळे खुशीत होते, पण तिला आनंद वाटत नाही होता. वहिनी सगळं व्यवस्थित करते, आई सतत सुनेचं कौतुक करते, ते तिला बघवत नव्हतं की अजून काही, की भाऊ वहिनीचं एकमेकांवरचं प्रेम. पण अजितचंही तिच्यावर खूप प्रेम आहे. अजितही तिचं सगळं ऐकतो. मग विभा का अस्वस्थ होती? तिला आज कसलं दुःख वाटत होतं. पटकन वीज चमकावी तसं तिला समजून गेलं होतं. तिच्या घर संसाराच्या कल्पना फक्त अजितपुरत्याच मर्यादित होत्या. त्या पलीकडे तिला संसारात कोणी नको होतं. तिला सगळं आठवत गेलं की ती शनिवारी रात्री एकदा सासऱ्यांना बोलली होती की रविवारी अजितची सुट्टी असते, त्यामुळे मला सकाळी उशिरापर्यंत झोपायचं असतं. तर तुम्ही सकाळी सकाळी टीव्हीवर बातम्या लावून बसता, त्या पण मोठ्या आवाजात, त्यामुळे मला लवकर जाग येते. त्यावर तिचे सासरे म्हणाले, हो, पुढच्या रविवारीपासून टीव्ही लावणार नाही, असे ते बोलत होते. त्यावेळी ती पटकन बोलली, हो, असं केलं तर बरं होईल. सासरे हिरमुसले होते हे तिनं बघितलं, पण तिला त्यांचं काहीच वाटलं नव्हतं. त्यावेळी तिने उलट मनात म्हटलं होतं, बरं झालं. सासू पण बोलली होती तेव्हा, असू देत, हो, झोपू देत त्यांना उशिरापर्यंत. आठवड्यात एकच तर सुट्टी असते त्यांना. अजितला एकदा तर तिचे सासू सासरे रुटीन हेल्थ चेकअपला रविवारी सकाळी जायचं का असं अजितला विचारत होते. तेव्हाच ही पटकन ओरडून बोलली, रविवारी पण आता सकाळी लवकर उठून बसायचं का त्यासाठी? सासू मग त्यावर बोलली, अगं अजितला रविवारी सुट्टी असते ना, नंतर कोण नेणार आम्हाला? आता विभाला वाटून गेलं की मी तेव्हा का नाही बोलू शकले की मी आई बाबा तुमच्या सोबत येईन हॉस्पिटलला. लग्न फक्त 2 देहाचं मिलन नसतं, 2 घरांचं, सर्व कुटुंबाचं नातं असतं. ते सर्वांना समजून सांभाळून घेण्यातच खरा आनंद असतो, हे आज तिच्या वहिनीने सिद्ध केलं होतं. या सर्वातच नवीन सुनेने आपलं सुख शोधायचं असतं, आणि ते सर्व सुख वहिनीने शोधलं होतं. विभाला आता सगळ्यांची जाणीव झाली होती, पण आता वेळ निघून गेलेली होती. तिच्या अशा वागण्याला कंटाळून सासू सासरे 2 महिन्यांपूर्वीच गावाला गेले होते. तिला तेव्हा किती आनंद झाला होता. विभाने गावी सासू सासऱ्यांना फोन करायचं ठरवलं, पण काय आणि कसं बोलू असं तिला झालं होतं. कारण ते इथे असताना ती कधीच त्यांच्याशी चांगलं वागली नव्हती की चांगलं बोलली नव्हती. तिने खूप विचार केला आणि मग ठरवलं की अजितचा वाढदिवस आहे 15 दिवसांनी, तर त्याचं निमित्त करून त्यांना बोलवावं आणि मग आल्यावर त्यांची माफी मागावी. तिने गावाला फोन केला. सासूने फोन उचलला. ती हळूच बोलली, आई, एक काम होतं. त्या तिकडून अगदी प्रेमाने बोलल्या. हां, बोल ना, विभा म्हणाली. आई, अजितचा वाढदिवस जवळ येतोय, तर त्या दिवशी सकाळी तुम्ही इथे येऊन त्याला अचानक सरप्राईज द्याल का? त्याला खूप आनंद होईल आणि खूप बरं पण वाटेल. ठरल्याप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी सकाळी सासू सासरे आले. अजितला सुद्धा खूप आनंद झाला होता. संध्याकाळी वाढदिवस, त्यानंतर हॉटेलमध्ये जेवण झालं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे बोलले, अजित, आमची 2 दिवसांनी पुन्हा गावी जाण्याची तिकीट काढ. त्यावर पटकन विभा बोलली, आई बाबा, आता तुम्ही कुठेच नाही जायचं, इथेच राहायचं. माझं चुकलं, मला माफ करा. असं बोलून विभा त्यांच्या पाया पडली. त्यांनीही मोठ्या मनाने तिला माफ केलं
आणि मग सगळे गुण्यागोविंदाने राहू लागले. विभाच्या वहिनीनं विभाला किती छान संस्कार देऊन गेली होती ना. विभा आजपर्यंत तिच्या सासू सासऱ्यांना कधी मानलीच नाही किंवा कधी त्यांच्याशी चांगलं बोलली सुद्धा नाही. पण 4 दिवसासाठी ती माहेरी आली आणि किती मोठा छान खजिना तिनं घेऊन गेला. आपण हे का विसरतो की आज आपल्या सासू सासऱ्यांच्या ठिकाणी आपण सुद्धा असणार आहोत. तेव्हा आपल्या मुलांनी, आपल्या वहिनी, आपल्या सुनेनी जर आपल्यासोबत असं वागलं तर आपल्याला काय वाटेल? किंवा आपण असा विचार का नाही करू शकत की आपल्या आईवडिलांना, आपला भाऊ आणि आपली बहिणी जर आपल्या आईवडिलांना अशी वाईट वागणूक देत असतील तेव्हा आपल्याला कसं वाटत असेल? हा सगळा विचार करून सर्वांनी आपल्या सासू-सासऱ्यांसोबत चांगलं वागायला पाहिजे. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. विभा आणि तिच्या वहिनीबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.